हाय फ्रेंड्स. काल आपण वोकेशनल एज्युकेशनचा जे लेक्चर बघितलं त्याच्या रिलेटेड आज आपण MCQs बघणार आहे. तर मी सांगते की तुम्ही जेव्हा पण MCQ सॉल्व करताय किंवा लेक्चर्स बघत आहात तर स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये नोट्स तयार करा, त्याचा खूप बेनिफिट होतो. सो चला, तर आज आपण सुरुवात करूया वोकेशनल एज्युकेशनचे MCQला. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द मेन एम ऑफ वोकेशनल एज्युकेशन इज. ऑप्शन ए टू प्रमोट हायर एज्युकेशन, ऑप्शन बी टू डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल्स फॉर एम्प्लॉयमेंट, ऑप्शन सी टू इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल्स, ऑप्शन डी टू प्रिपेअर फॉर अ सिव्हिल सर्व्हिसेस. तर याचं राईट आन्सर काय असेल विचार करून सांगा. The main aim of vocational education is. तर याचं राईट आन्सर काय आहे? टू डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल्स फॉर एम्प्लॉयमेंट. टू डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल्स फॉर एम्प्लॉयमेंट. बघा, व्यावसायिक शिक्षणाचा मुख्य हेतू काय होता की विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक असणारे जे व्यावसायिक कौशल्य आहेत ते विकसित करणे आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे. त्यामुळे याचं राईट आन्सर काय असेल? टू डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल्स फॉर एम्प्लॉयमेंट. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. वोकेशनल एज्युकेशन इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन ए टेक्निकल ट्रेनिंग, ऑप्शन बी स्किल बेस्ड एज्युकेशन, ऑप्शन सी प्रोफेशनल एज्युकेशन, ऑप्शन डी ऑल ऑफ अबाव. तर याचं राईट आन्सर काय असेल बघा. तुम्ही जर लेक्चर नीट केलं असेल, कन्सेप्ट समजून घेतल्या असतील तर तुम्हाला नक्कीच या क्वेश्चन्सचे आन्सर देता येणार आहेत. तर काय असेल आन्सर? वोकेशनल एज्युकेशन इज ऑल्सो नोन ॲज. तर बघा, त्याचं राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. आता टेक्निकल ट्रेनिंग म्हणजे जे टेक्निकल प्रशिक्षण आहे ते पण वोकेशनल एज्युकेशनच आहे, जसं की ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर स्किल बेस्ड एज्युकेशन. स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे बघा कार्पेंटरी, विविंग वगैरे हे जे आहेत ते पण वोकेशनल एज्युकेशन आहेत. आणि जे प्रोफेशनल एज्युकेशन आहेत म्हणजे शिक्षण किंवा कौशल्य आधारित जे शिक्षण आहेत हे सगळे व्यावसायिक शिक्षणच आहेत, वोकेशनल एज्युकेशनच आहेत. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. विच पॉलिसी फर्स्ट एम्फसाइज्ड वोकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन इन इंडिया? फर्स्ट ऑप्शन आहे नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1968. सेकंड ऑप्शन आहे नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986. थर्ड ऑप्शन आहे कोठारी कमिशन 1964. फोर्थ ऑप्शन आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020. तर बघा, याचं राईट आन्सर काय असेल विचार करा. तर याचं राईट आन्सर काय आहे? नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986. म्हणजे बघा, 1986चं जे राष्ट्रीय धोरण होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदाच व्यावसायिकरणावर, वोकेशनल एज्युकेशनवर भर दिला गेला. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन आहे. वोकेशनल एज्युकेशन इज मेनली इंट्रोड्यूस्ड ॲट विच लेवल? ऑप्शन ए प्रायमरी लेवल, ऑप्शन बी सेकंडरी अँड हायर सेकंडरी लेवल, ऑप्शन सी पोस्ट ग्रॅज्युएट लेवल, ऑप्शन डी प्री प्रायमरी लेवल. काय असेल याचा आन्सर? वोकेशनल एज्युकेशन कोणत्या लेवलला इंट्रोड्यूस केलं गेलं आहे?
तर याचा राईट आन्सर काय असेल? सेकंडरी अँड हायर सेकंडरी लेवल, म्हणजे जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर आहेत तिथं मेनली इंट्रोड्यूस केलं गेलं आहे, जेणेकरून इन फ्युचर आपल्याला कोणतं व्यावसायिक शिक्षण घ्यायचं आहे याची दिशा समजू शकेल त्यासाठी. 5th क्वेश्चन आहे, वर्क एक्सपिरियन्स इन एज्युकेशन मीन्स. वर्क एक्सपिरियन्स इन एज्युकेशन मीन्स ऑप्शन ए ओनली क्लासरूम लर्निंग, ऑप्शन बी लर्निंग थ्रू प्रॅक्टिकल वर्क, ऑप्शन सी थेरॉटिकल नॉलेज, ऑप्शन डी फिजिकल वर्क. तर काय असेल याचं राईट आन्सर? व्हॉट इज मीन बाय वर्क एक्सपिरियन्स इन एज्युकेशन? तर याचं राईट आन्सर काय असेल? लर्निंग थ्रू प्रॅक्टिकल वर्क. जसं की मी काल सांगितलं की प्रत्यक्ष काम करून आपण शिकणार, अनुभवातनं शिकणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्री वोकेशनल एज्युकेशन? ऑप्शन ए टू मेक स्टुडंट इंजिनियर्स, ऑप्शन बी टू क्रिएट अवेअरनेस अबाउट डिफरंट ऑक्युपेशन, ऑप्शन सी टू प्रिपेअर फॉर अ गव्हर्नमेंट एक्झाम्स, ऑप्शन डी टू फोकस ओनली ऑन थेरी. तर काय असेल या क्वेश्चनचं आन्सर? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्री वोकेशनल एज्युकेशन? तर याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी टू क्रिएट अवेअरनेस अबाउट डिफरंट ऑक्युपेशन. म्हणजे बघा, पूर्व व्यावसायिक शिक्षणाचा उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाची ओळख करून देणं आणि त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणं. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ वोकेशनल कोर्स? ऑप्शन ए हिस्ट्री, ऑप्शन बी सोशोलॉजी, ऑप्शन सी कार्पेंट्री, ऑप्शन डी मॅथमॅटिक्स. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ वोकेशनल कोर्स? काय असेल आन्सर? तर याचं राईट आन्सर काय असेल? कार्पेंट्री, सुतारकाम. हिस्ट्री, सोशॉलॉजी, मॅथमॅटिक्स हे काय प्रत्यक्ष आपण काम करतो का? नाही. सो कार्पेंट्रीमध्ये प्रत्यक्ष काम केलं जातं, म्हणजेच ते कशाचं आहे? वोकेशनल कोर्सचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टर्म वोकेशनल इज डिराइव्ड फ्रॉम विच वर्ड? ऑप्शन ए लॅटिन वर्ड ओकेर, ऑप्शन बी ग्रीक वर्ड ओकेशो, ऑप्शन सी फ्रेंच वर्ड ओकेशन, ऑप्शन डी जर्मन वर्ड ओकेशन. तर याचं राईट आन्सर तर ऑब्वियसली तुम्हाला माहीत नाही आहे, कारण हे आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलं नाही आहे. सो याचं राईट आन्सर आहे की लॅटिन वर्ड जो आहे ओकेर, तर त्याच्यापासून ओकेशनल हा वर्ड तयार झाला आहे. आणि ओकेर या शब्दावरून आला आहे. ओकेर म्हणजे काय तर पोलावणे किंवा त्या कामाकडे इंटरेस्ट तयार करणे, झुकवणे असं होतं. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, NPE 2020 focuses on introducing vocational education from which class? Option A class 3, option B class 6, option C class 9, option D class 12. काय असेल आन्सर? NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण. तर याचं राईट आन्सर काय आहे? क्लास 6. क्लास 6 पासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात करण्यावर भर दिला गेला NEP 2020 नुसार. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मेन पर्पज ऑफ वोकेशनल
education is to? Option A, reduce unemployment. Option B, increase competition. Option C, promote theory based learning. Option D, encourage foreign education. काय असेल मेन पर्पज वोकेशनल एज्युकेशनचा? तर याचं राईट आन्सर आहे काय? रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट. जी काय बेरोजगारी आहे ती कमी करणं हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन पर्पज आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कमिशन फर्स्ट रेकमेंड इंट्रोड्यूसिंग वर्क एक्सपिरियन्स इन एज्युकेशन? ऑप्शन ए, मुदालियर कमिशन 1952 to 53. ऑप्शन बी, कोठारी कमिशन 1964 to 66. ऑप्शन सी, राधाकृष्णन कमिशन 1948 to 49. ऑप्शन डी, नॅशनल नॉलेज कमिशन 2005. तर बघा, याचं राईट आन्सर आहे, कालच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं आहे की कोठारी कमिशन 1964 to 66 यांची ही कॉन्सेप्ट होती वर्क एक्सपिरियन्स आणि SUPW. ओके, सो यांची आयडिया होती की काम करत शिकता आलं पाहिजे, एक्सपिरियन्समधून शिकता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, लर्निंग बाय डुईंग कन्सेप्ट इज मोस्टली क्लोजली रिलेटेड टू? ऑप्शन ए, जॉन दिवे. ऑप्शन बी, महात्मा गांधी. ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन डी, स्वामी विवेकानंद. तर याचं राईट आन्सर काय आहे? तर जॉन दिवे. म्हणजे काय? प्रत्यक्ष कृतीतून शिकणे ही संकल्पना कोणाची आहे? तर जॉन दिवेंची ही संकल्पना आहे, लर्निंग बाय डुईंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टाइप ऑफ एज्युकेशन हेल्प्स इन सेल्फ एम्प्लॉयमेंट? ए, अकॅडमिक एज्युकेशन. बी, वोकेशनल एज्युकेशन. सी, मोरल एज्युकेशन. डी, रिलिजियस एज्युकेशन. विच टाइप ऑफ एज्युकेशन हेल्प्स इन सेल्फ एम्प्लॉयमेंट? तर काय असेल याचं राईट आन्सर? वोकेशनल एज्युकेशन. व्यावसायिक शिक्षणामुळे आपण स्वतःचा रोजगार करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्क ओरिएंटेड एज्युकेशन वॉज एम्फासाइज्ड बाय विच इंडियन लीडर? ए, महात्मा गांधी. बी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सी, पंडित नेहरू. डी, राजेंद्र प्रसाद. तर याचं राईट आन्सर आहे महात्मा गांधी. हे राईट डाऊन करून ठेवा, हे लेक्चरमध्ये झालं नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑर्गनायझेशन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड वोकेशनल ट्रेनिंग इन इंडिया? कोणती संस्था आहे जी कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासाठी कार्य करते? तर याचं राईट आन्सर आहे NCVET. याचं मी आन्सर सांगते आहे कारण याचं लेक्चरमध्ये झालं नाही आहे आपल्याला. तर NCVETचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. NCVET ही संस्था कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासाठी काम करते. वेगवेगळे स्किल प्रोग्राम वगैरे अरेंज करणे किंवा जे मानांकन असतं कॉलेजला वगैरे ते यांच्या थ्रू दिलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज NSQF स्टँड फॉर? ए, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. बी, नॅशनल स्कूल क्वालिटी फोरम. सी, नॅशनल स्टुडंट क्वालिफिकेशन फोरम. डी, नन ऑफ अबव. तर विचार करा, याचा आन्सर आपण काल बघितला आहे, आपल्याला माहीत आहे याचा आन्सर. NSQF काय असेल राईट आन्सर? तर याचं राईट आन्सर आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क.
ज्यामध्ये शिक्षण आणि कौशल्यांना स्तरवार मान्यता दिली जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच मिनिस्ट्री कंट्रोल्स वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन इंडिया? ए. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. बी. मिनिस्ट्री ऑफ वुमन रिसोर्स डेव्हलपमेंट. सी. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. डी. मिनिस्ट्री ऑफ लेबर. तर याचं राईट आन्सर काय आहे? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. MSD हे मेन म्हणजे नियंत्रण करतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन चॅलेंज इन इम्प्लिमेंटिंग वोकेशनल एज्युकेशन? ए. लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रेंड टीचर्स. बी. लॅक ऑफ सिलेबस. सी. ओव्हरक्राऊडेड स्कूल्स. डी. टू मेनी एक्झाम्स. काय आहे याचं आन्सर? काय मेन चॅलेंज असेल वोकेशनल एज्युकेशनसाठी? इश्यूज इन वोकेशनल एज्युकेशनमध्ये आपण हे बघितलेलं आहे. बघा, विचार करा लवकर. तर याचं राईट आन्सर आहे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रेंड टीचर्स. जसं की काल आपण बघितलं होतं, जे शिक्षक आहेत त्यांना तेवढं प्रशिक्षण नाही आहे किंवा तेवढं नॉलेज नाही आहे, तेवढ्या स्किल्स नाही आहेत त्यांच्याकडे, ते वेल ट्रेंड नाही आहेत. आणि जसं की थेरॉटिकल जर आहे आपल्याकडं अवेलेबल, तर ते जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्या लेवलच्या लॅब्स, मशिनरीज वगैरे अवेलेबल नाही आहेत. हे मेन म्हणजे वोकेशनल एज्युकेशनचे चॅलेंजेस आहेत इम्प्लिमेंटिंगला. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्किल इंडिया मिशन वॉज लॉन्च्ड इन विच इयर? ए. 2012. बी. 2013. सी. 2015. डी. 2018. काय असेल? स्किल इंडिया मिशन काल आपण बघितलेलं आहे. कालचं लेक्चर जर नीट बघितलं तर त्या लेक्चरमध्ये याचा आन्सर आहे तर याचं राईट आन्सर आहे 2015. स्किल इंडिया मिशनची सुरुवात 2015मध्ये झाली आणि याचा मेन उद्देश काय होता? तर जे काय आपली तरुण पिढी आहे त्यांना कौशल्यावर प्रशिक्षण देणं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ वोकेशनल एज्युकेशन सिस्टीम? ए. ITIs. बी. पॉलिटेक्निक्स. सी. मेडिकल कॉलेजेस. डी. NSDC. चला पटकन बघा काय असेल आन्सर. ओके, तर याचं राईट आन्सर आहे मेडिकल कॉलेजेस. तर बघा, जे मेडिकल कॉलेजेस आहेत हे व्यावसायिक शिक्षणाचा भाग नाही आहेत. व्यावसायिक शिक्षण तांत्रिक क्षेत्राच्या दुसऱ्या श्रेणीमध्ये येतात ते. आता ITIs, पॉलिटेक्निक, NSDC हे जे आहे हे डिरेक्टली टेक्निकल वोकेशनल एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. ओके, सो याचं राईट आन्सर काय आहे? मेडिकल कॉलेजेस. सो फ्रेंड्स, आज आपण जे 20 क्वेश्चन्स बघितले याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत जे की लेक्चरमध्ये झाले नाही आहेत आणि खूप सारे क्वेश्चन्स पण आहेत जे आपण लेक्चरमध्ये क्लिअर केले आहेत. पण जे क्वेश्चन लेक्चरमध्ये झाले नाही आहेत ते जर तुम्ही लेक्चर नीट बघितलं असेल तर ते तुम्ही क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता.
सो आपण आज फर्स्ट भाग बघितला वोकेशनल एज्युकेशनच्या MCQचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखीन MCQज बघणार आहे. डिफिकल्टी ऑफ म्हणजे लेवल डिफिकल्टी त्याची वाढलेली असेल थोडी. सो फ्रेंड्स, नीट स्टडी करा आणि जर काय डाऊट्स असतील तर मला कमेंट्स किंवा मेल करू शकता, मी तुम्हाला रिव्हर्ट करेन. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.